तर आज खूप छान मस्त बेत बनवणार आहे, सांडग्याची भाजी म्हणजे वड्याचे कालवण. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये सांगा. बाजरीची भाकर, पापड आणि कांदा. सांडगे म्हणजे इथे मटकीचे वडे घेतलेले आहेत. मसाल्यांपैकी इथे थोडा मटण मसाला, कांदा लसूण आणि थोडंसं लाल तिखट, हळद, 2 कांदे छोटेसे कट करून घेतलेले आहे, कढीपत्ता आणि वाटण करून घेतलेले आहे शेंगदाणे, खोबरे आणि लसूण. तर रेसिपीला आपण आता सुरुवात करू. कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेतले. आता वड्याची भाजी करण्यासाठी आपल्याला सांडगे तळून घ्यावं लागणार आहे अगोदर, त्याच्यामुळे अजून थोडे तेल टाकलेलं आहे. थोडेसे लालसर भाजून तळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक मी महत्त्वाची टिप सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आता सोनेरी कलर येईपर्यंत परतलेले आहे सांडगे. आता आपण एक काय करणार आहे, ह्या वाटीमध्ये ते पाणी घेतलेले आहे आणि हे सांडगे काढले का लगेच ह्या पाण्यामध्ये टाकायचे. म्हणजे काय होतंय की ते कडक होत नाही आणि आपली सांडग्याची भाजी पण लवकर शिजते. आता याच तेलामध्ये आपण मसाले टाकणार आहे. मोहरी, आता हा कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे. आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा थोडा परतला की कढीपत्ता टाकून घेणार आहे. आणि सांडग्याच्या भाजीसाठी काळे तीळ शेंगदाण्याऐवजी थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे काळे तीळ वापरले ना, भाजी खूप छान होती. मी दुसऱ्या वेळेस जेव्हा सांडग्याची रेसिपी दाखवेन किंवा वड्याची, तर काळे तिळाची रेसिपी दाखवेन तुम्हाला. आणि नुसते थोडंसं आपल्या साध्या याने केली ना, नुसते शेंगदाणे लसूण घातली तरी भाजी टेस्ट खूप छान येते, कारण मटकीची चव असते ना सांडग्याला, त्याच्यामुळे. आता मसाले टाकून घेतलेले. या मसाल्यामध्ये हळद आणि मसाले टाकलेले एकत्र सगळं. मसाला परतून झाल्यावर हे सांडग्याचं मी टाकून देणार आहे. वाटण काही परतणार नाही, कारण शेंगदाण्याचं वाटण असल्यामुळे ते खाली लागतं. आता ज्यामध्ये आपण वडे टाकलेले होते ना, त्यात ते पाण्यासकट आपण याच्यात टाकून दिलेलं आहे. आता हे वाटण टाकून द्यायचे. आणि शिजायला जास्त वेळही लागत नाही, त्याच्यामुळे अंदाजाप्रमाणेच पाणी टाकायचंय. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही. अगदीच घरात काही भाजीला नसेल तर सांडग्याची भाजी खूप छान होते गरम गरम. आणि कशासोबत खायची तर भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर खूप छान लागते ही भाजी. आता याच्यात चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे.
अगदी 5 मिनिटात भाजी शिजणार आहे आता आपली. 5 मिनिटं शिजून द्यायचंय. पाच ते 10 मिनिटं आता शिजून घेतलेली ही भाजी. आणि कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा. आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. आणि कलरही खूप छान आलेला आहे, सुवास तर एकदम छान सुटलेला आहे, खूप छान वास येतोय. आणि आता इथं 10 मिनिटे कमी गॅसवर भाजी शिजून दिलेली आहे सांडग्याची. आणि खाण्यासाठी तयार आहे. आणि कलरही खूप छान आलेला आहे, पाहू शकता एकदम तरी मस्त आलेली आहे. आणि खाण्यासाठी आपलं भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखी रेसिपी करून पहा.